विधानसभेच्या आधीच बाजार समित्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार असून आता अर्ज स्वीकारण्यासाठी, अर्ज मागे घेण्यासाठी आणि अर्ज छाननीची सुद्धा तारीख एकंदरीतच समोर आली आहे। पाहूयात या बातमीच्या माध्यमातून। सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडणूक कार्यक्रम मंजूर झालाय। या दोन्ही बाजार समित्यांसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। या दोन्ही बाजार समित्यांसाठी 10 नोव्हेंबर मतदान तर 11 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। पावसाळ्यामुळे पणन आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्यात। 30 सप्टेंबरला स्थगिती उठवल्यानंतर दोन्ही बाजार समित्यांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं निवडणूक कार्यक्रम मंजूर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। सध्या प्रशासकीय राजकीय पातळीवर विधानसभेचे वेध लागलेत। पावसाळ्यामुळे ठप्प झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे अनेक ठिकाणी हे कार्यक्रम ठप्प होतील असाच अंदाज होता। मात्र निवडणूक कार्यक्रमालाही मंजुरी दिल्यानं विधानसभेची आचारसंहिता जाहीर होईपर्यंत निवडणुका स्थगित करण्याचा आदेश येईपर्यंत दोन्ही बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय। प्राधिकरणानं मंजूर केलेल्या निवडणूक कार्यक्रमामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। छाननी 14 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे। 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान आचारसंहिता जाहीर होणार आहे। विधानसभेची आचारसंहिता होऊन बाजार समितीची निवडणूक ठप्प होण्यापूर्वीच बाजार समितीच्या आखाड्यात कोण असणार, कोण माघार घेणार हे चित्र सुद्धा स्पष्ट होणार आहे। त्यामुळं आमदारकीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी बाजार समितीचा तिढा सोडवावा लागणार आहे, हे निश्चित ठरणार आहे। एकंदरीतच यामध्ये आमदारकीच्या इच्छुकांची कसोटी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे।